आता मी शोक प्रस्ताव मांडतो आहे। श्री दत्तात्रय राघोबाजी मेघे, माजी विधान परिषद सदस्य व माजी मंत्री यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते। श्री दत्तात्रय राघोबाजी मेघे, माजी विधान परिषद सदस्य व माजी मंत्री यांचा अल्पसा परिचय। श्री दत्तात्रय राघोबाजी मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1938 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला। त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते। कैलासवासी मेघे यांनी सुरुवातीचा काही काळ भारतीय विमा महामंडळ येथे विकास अधिकारी म्हणून सेवा केली। सन 1970 मध्ये त्यांनी नगर युवक शिक्षण संस्थेची स्थापना करून या संस्थेद्वारे तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालय तसेच माध्यमिकी महाविद्यालय सुरू केली। त्यांनी राधिकाबाई मेघे स्मृती वैद्यकीय संस्था स्थापन करून त्याद्वारे राजकीय, वैद्यकीय व दंत महाविद्यालय तसेच रुग्णालय सुरू केली। त्यांनी युवक कॅडर सामाजिक संस्थेद्वारे बेरोजगार तरुणांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला। अनाथ आश्रम, वृक्ष संवर्धन, सामाजिक संस्था, निवारा परिषद या संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। बॅरिस्टर शेषराव वानखेडे शेतकरी सहकारी सूतगिरणी, विदर्भ शेतकरी सहकारी साखर कारखाना, राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण मंडळ, पुरा मित्रमंडळ सहकारी बँक इत्यादी संस्थेचे ते अध्यक्ष होते। या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात भरीव कार्य केले होते। कैलासवासी मेघे सन 1978 ते 1991 तसेच 2000 ते 2002 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते। ते सन 1982 ते 1984 या कालावधीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते। त्यांनी गृहनिर्माण, अन्न व नागरी पुरवठा, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय, वने तसेच ऊर्जा खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते। ते सन 1991, 96 व 1998 असे एकूण 3 वेळा लोकसभेवर निर्वाचित झाले होते। सन 2002 मध्ये ते राज्यसभेवर देखील निवडून आले होते। अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी दुःखद निधन झाले आहे। मी सन्माननीय सदस्यांना जाग्यावर उभा राहू शोक प्रस्ताव संमत। ओम शांती। सदस्यांनी खाली बसावे। शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे। प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल।